लूक याचा 10 अध्याय 19 वचन. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवर वरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो प्रियानो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे. परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. हो यस, आमेन. आपण या वचनाला रिसीव्ह करू येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो प्रियानो, इथं परमेश्वराने आपल्याला किती मोठा अधिकार दिलेला आहे. पहा, साप आणि विंचू यांना सुद्धा तोडवण्याचा परमेश्वराने आपल्याला अधिकार दिला आहे. आणि साप विंचू सोबतच आपल्याला परमेश्वराने शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा सुद्धा अधिकार दिला आहे. आणि आपल्याला कुठलीही बाधा होणार नाही. तुम्हाला काही एक बाधणार नाही असं परमेश्वराचं जिवंत परमेश्वराचं जीवित वचन आपल्याला सांगत आहे प्रियांनो. हो, कारण आपल्याला कुठलाही परमेश्वराचं वचन एका ठिकाणी असंही सांगते की तुझ्यावरती हल्ला करेल असं कुठलंही शस्त्र सफल होणार नाही. हो प्रियानो, म्हणूनच या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद दिलं पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला किती मोठा अधिकार दिला आहे. पहा, साप आणि विंचूवर सुद्धा जग आपल्याला पाहत असताना आपण पाहतो की साप आणि विंचूला पाहून जग घाबरतं. तसं इथं सापाचा उल्लेख म्हणजे काय आहे? दुष्ट शक्ती आहे, अंधाराची शक्ती आहे प्रियानो. हो, तो जो सैतान आहे, सैतान रूपी आहे तो, आणि जो परमेश्वराकडून हारला गेलेला असा तो दुष्ट आहे आणि तो त्याची चाली हे चलतच असतो. त्यामुळे आपल्याला परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की तुम्ही काय करा की मी तुम्हाला सर्व दुष्ट शक्तींवरचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. मग आपल्यावरती आज समजा कर्जाचं संकट असू द्या, दुष्ट आत्म्याचं असू द्या, कुठलंही संकट असू द्या किंवा आजाराचं संकट असू द्या प्रियांनो, ह्या सर्व संकटावरती आपल्याला मात करण्याचा सुद्धा अधिकार आपल्या प्रभू परमेश्वराने दिलेला आहे. हो, कारण परमेश्वराने जेव्हा येशू ख्रिस्ताला वधल्या गेलं क्रूसावरती, तेव्हा परमेश्वर असं म्हणलेलं आहे की पूर्ण झाले. हो प्रियानो, किंवा पूर्ण होईल असं नाही बोलला देव, पूर्ण झालं आहे. हो, कारण परमेश्वराचे हे शब्द भरपूर अमूल्य आणि सामर्थ्यशाली आहेत. कारण आपल्या परिस्थितीचं सर्व परमेश्वराने आपल्या सर्व पापांचे तो काय तारण परमेश्वराने केलेलं आहे. आपल्या सर्व परिस्थितीतून आपल्याला तो बाहेर काढण्यासाठी तत्पर आहे आणि त्याने आपलं एक बलिदान दिलेलं आहे. हो माझ्या बहीण भावांनो, आणि आपण त्याचं बलिदानाला जाणलं पाहिजे. आपण त्याच्या बलिदानाची किंमत केली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला संकट आलं, परेशानी आली, तर आपण घाबरून न जाता त्या संकटाला आपण येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये धमकावलं पाहिजे. हो, त्या आजाराला आपण धमकावलं पाहिजे प्रियांनो, कारण परमेश्वराने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. आपले शत्रू कितीही मी म्हणून आपल्यावरती चाल करू द्या, पण आपल्याला आपल्या परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याला तिथं हरवायचं आहे. आणि हो माझ्या बहीण भावांना, माझा विश्वास आहे जसं मी या वचनाद्वारे आशीर्वादित झाले तसे तुम्हीही होचाल. पण आपण वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद करू. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या अद्भुत दिवसासाठी, या अद्भुत वचनासाठी, या जीवनासाठी, या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही धन्यवादाशिवाय तुला काय देऊ शकतो माझ्या बाप्पा. हो माझ्या राजा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा, की तू आम्हाला साप आणि विंचू यांना सुद्धा तुडवण्याचा अधिकार दिला आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, साप जे आहे ते दुष्टाचं प्रतीक आहे माझ्या राजा. हो दे बाप्पा, आणि त्याला सुद्धा तुडवण्याचा तू आम्हाला अधिकार दिला आहेस माझ्या बाप्पा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. आणि कुठलेही दुष्ट आमच्यावरती काय आमची हानी करू शकणार नाही. आम्हाला सर्व दुष्टावरती सुद्धा तो विजय प्राप्तीचा अधिकार दिला आहेस माझ्या राजा. आणि हो परमेश्वर, आम्हाला कुठलीही व्याधी किंवा काहीही आम्हाला बाधा होणार नाही, कारण तू जिवंत असा परमेश्वर आमच्या सोबती आहेस. तू जलाली बाप आमचा तारण करता आहेस, सहाय्यक करता आहेस. म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते. तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझे बाप्पा. हो परमेश्वरा, आज जे कोणी माझी बहीण भाऊ त्रासात असतील बाप्पा,
परेशानीत, कष्टात, दुःखात असतील माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचवण्यास मला सहायताने मदत करा माझ्या राजा, जेणेकरून त्यांचाही उद्धार व्हावा परमेश्वरा. ते सुद्धा तुझ्या राज्यामध्ये वाढावा असं तू कर माझ्या बाप्पा. आणि त्यांच्या सर्व प्रॉब्लेममधून त्यांना तू बाहेर काढण्यास सहायताने मदत कर माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने वसो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.